आज आपल्याशी बोलण्याचं कारण की राज्यामध्ये नगरपालिका नगर परिषद निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. 17 नोव्हेंबर ही नामांकन अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. त्याप्रमाणे नामांकन अर्ज विविध पक्षांच्या माध्यमातून, विविध आघाड्यांच्या माध्यमातून आणि अपक्ष अशा प्रकारच्या उमेदवारांनी आपापले अर्ज भरले. दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत होती. राज्य निवडणूक आयोगाजवळ जी काही या निवडणूक प्रक्रियेसंदर्भात नामांकन अर्ज सादर करण्यासंदर्भात जे काही नियम आहेत त्याप्रमाणे त्यांचे परिपत्रकं येत असतात. त्यामधल्या एका परिपत्रकानुसार जिथे पक्षाचा बी फॉर्म दिला जातो, म्हणजे जोडपत्र 2, त्या फॉर्म बी मध्ये एक उमेदवार म्हणून आपण 1, 2, 3च्या कॉलम मध्ये उमेदवाराची सगळी माहिती असते, जो उमेदवार पक्षातर्फे प्राधिकृत केला जातो. आणि 5, 6, 7 या कॉलम मध्ये जर त्या पक्षाच्या उमेदवाराबरोबर जर एखादा डमी उमेदवार आपल्याला द्यायचा असेल तर याची माहिती आपण त्या याच्यामध्ये द्यायची. आणि त्या उमेदवाराच्या नामांकनासाठी जे काही नियम आहेत त्यामध्ये जर राजकीय पक्ष, जो राजकीय पक्ष तिथे प्राधिकृत असेल, तुमच्यावर रजिस्टर्ड असेल, रेकग्नाइज पॉलिटिकल पार्टी महाराष्ट्र राज्यामध्ये असेल, तर त्या डमी उमेदवाराच्या बरोबर तुम्हाला त्याच्या फॉर्म मध्ये एक सूचक लागतो. हे परिपत्रक सुद्धा त्यांचं होतं. त्याप्रमाणे 17 तारखेला सगळ्यांनी अर्ज भरले. जिथे डमी उमेदवार जिथे पाहिजे होते, कारण जर ओरिजिनल उमेदवाराला कुठचा प्रॉब्लेम झाला, पहिल्या याला हे केलेलं असेल तर दुसरा डमी उमेदवार येतो, हे सगळ्यांना कल्पना आहे, माहिती आहे. 17 तारखेची प्रक्रिया पूर्ण झाली. 18 तारखेला छाननी होती काल, आणि स्क्रुटिनीच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सुरुवात झाली सकाळी 11 वाजता आणि दुपारच्या 17 पर्यंत लंच पर्यंत ज्या स्क्रुटिनी झाल्या त्यामध्ये अशा प्रकारचं 17 तारखेच्या परिपत्रकाच्या, म्हणजे 17 तारखेला 3 वाजेपर्यंत झालेली जी प्रक्रिया होती त्या ह्याला पहिल्या आलेल्या तुमच्या परिपत्रकानुसार ही प्रक्रिया झाली. जिथे डमी उमेदवार होते तिथे पडताळून पाहण्यात आलं की त्या फॉर्मला एक सूचक आहे की नाही, आणि जिथे एक सूचक होता तिथे राजकीय पक्ष, जे रजिस्टर्ड राजकीय पक्ष आहेत, त्यांना त्यांचे छाननीमध्ये सर्व अर्ज हे स्वीकृत झाले. कुठलाही प्रॉब्लेम आला नाही, व्यवस्थित ती प्रक्रिया पार पडली. 18 तारखेला म्हणजे कालच दुपारी 2:30 वाजता एक सर्क्युलर येतं. राज्य निवडणूक आयोगाचं एक परिपत्रक येतं. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की हे डमी उमेदवाराच्या संदर्भामध्ये, जिथे डमी उमेदवार राजकीय पक्षांच्या याच्यामध्ये टाकलेले आहेत, त्यांनी तिथे डमी उमेदवाराला प्रपोजर्स, जे तिथे सूचक म्हणून असतात, ते 1च्या ऐवजी 5 हवे. 5 सूचक हवेत, आणि 5 सूचक नसतील तर त्या डमी उमेदवाराचं हे बाद होतं. आता ह्या प्रक्रियेमध्ये तुमची ज्या संपूर्ण निवडणूक प्रक्रिया असते, आज तुमचं 17 तारखेला नामांकन अर्जाची मुदत संपली. 3 वाजेपर्यंत तुम्ही सगळं आटोपलं. दुसऱ्या दिवशी छाननी स्क्रुटिनीची प्रक्रिया असते. ही तुमची छाननीची प्रक्रिया, स्क्रुटिनी प्रक्रिया ही दुपारपर्यंतची पार पडते आणि तुम्ही नियमानुसार त्या ठिकाणी स्वीकृत करता अर्ज. आणि दुपारनंतर तुमचं जे काही परिपत्रक येतं त्याला धरून तुम्ही बाकीचे अर्ज पहिल्यापासून केलेले आहेत ते बाद करता. हा फार हास्यास्पद असं वाटतं, परंतु या राज्य निवडणूक आयोगाची किती हलगर्जीपणा म्हणा किंवा निष्काळजीपणा म्हणा, किंवा या रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951च्या बाबतीमध्ये मग तुम्ही काय म्हणून जनतेला देता. आज जर अशा प्रकारची जर हे होत असेल तर मग लोकशाहीची मूल्य कुठे गेली. आज लोकशाहीमध्ये, भारतासारख्या सशक्त लोकशाही देशामध्ये आज निवडणुकीची प्रक्रिया सगळ्यात सर्वोत्तम आणि महत्तम आपण धरलेली आहे. आणि मग याच प्रक्रियेमध्ये जर तुम्ही वाटेल तसे असे निर्णय बदलायला लागला, तेही विहित मुदतीनंतरची विहित मुदत तुम्हीच स्थापित केलेली आहे, तुम्हीच दिलेली आहे. त्यामुळे याचं उत्तर हे निवडणूक आयोगाजवळ आम्ही मागितलंय. कारण तुम्ही या प्रक्रियेत अजून 2 दिवस मुदत मागे घेण्याची मुदत आहे, विड्रॉल. त्याच्यानंतर 26 तारखेला तुम्ही सिंबल देणार आहात, तुम्ही चिन्ह देणार आहात. या सगळ्या ह्याच्यामध्ये एकदा ती निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर
अशा रीतीने हस्तक्षेप किंवा अशा रीतीने अवाजवीपणा हा जरी तुमचा निवडणूक आयोगाचा सर्व अधिकार कंडक्ट सुपरविजन वगैरे हे तुमचं असलं तरी फ्री अँड फेअर इलेक्शन घेण्याचा जो तुमचा एक महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे त्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्ही स्वतःच ज्यांच्यावरही जबाबदारी आहे तेच अशा रीतीने करताय. राज्य निवडणूक आयोगाजवळ केंद्रीय निवडणूक आयोगाजवळ आम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीनं सर्व पक्षीय आमचं डेलिगेशन गेलं शिष्टमंडळ गेली वेगवेगळ्या पद्धतीने काय काय होतं या दाखवा पण कुठेही कसली दाद दिली नाही हा भाग वेगळा. परंतु आता निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तरी त्या तारतम्य ठेवून त्या तरी व्यवस्थितरित्या पाळल्या पाहिजे.